सगळ्या महाराष्ट्राचं ज्या विसर्जन मिरवणुकीकडे लक्ष असतं ती म्हणजेच पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक। ही मिरवणूक 32 तासांनी म्हणजेच आज संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास संपली। मात्र 32 तास ही मिरवणूक वेगवेगळ्या पद्धतीनं पारंपरिकदृष्ट्या किंवा डीजेच्या वादनानं कायम सुरूच होती। पुणे पोलिसांनी या मिरवणुकीसाठी सूक्ष्म नियोजन केलं होतं आणि या सूक्ष्म नियोजनात मानाच्या 5ही गणपतींना किंवा महत्त्वाचे जे गणपती आहेत त्या सगळ्या गणपतींना वेळा दिल्या होत्या। कोणता गणपती कोणत्या चौकात येणार आणि किती वाजता येणार या सगळ्या संदर्भातली माहिती दिली होती आणि त्यानुसार टाइम टेबल आखून दिलं होतं। त्याचनुसार ही सगळी गणपती मंडळ आहे ती अलका टॉकीज चौकात दाखल झाली। पुणेकरांनी मोठा जल्लोष केला, वेगवेगळ्या पद्धतीचे देखावे आहे ते साकारण्यात आले होते आणि कोट्यवधी रुपये या सगळ्या विसर्जन मिरवणुकीत आहे ते खर्च करण्यात आले होते। आपला देखावा किती सुंदर आणि चांगला असावा यासाठी प्रत्येक मंडळ तरफडत होता आणि या सगळ्या मंडळांकडनं एकच हे होतं की आम्हाला अलका टॉकीज चौकात यायचंय आणि अलका टॉकीज चौकात आमचं मंडळ गाजवायचंय हे लक्ष प्रत्येक पुण्यातल्या मंडळाचं होतं आणि अर्थातच सगळी मंडळ या ठिकाणी दाखल झाली। 32 तास साधारण 250 मंडळ या ठिकाणी आली। आपण जर हा माझ्या मागचा जो अलका टॉकीज चौक आहे जो वाईड करून मी माझ्या कॅमेरामनला दाखवायला सांगते तर हा सगळा अलका टॉकीज चौक होता तो काल सकाळी 9:30 वाजेपासून पुणेकरांच्या गर्दीनं भरगच्च झाल्याचं बघायला मिळालं। लाखो पुणेकर या सगळ्या मिरवणुकीत सामील झाले, तल्लीन झाले, नाचत गाजत वाजत आणि अर्थातच शेवट संपूर्ण पावसात भिजत हे सगळ्या पुणेकरांनी बाप्पाला निरोप दिला। 4:45 वाजता शेवटचं मंडळ या ठिकाणी दाखल झालं आणि त्यावेळी सगळे पुणेकर आहेत ते याच सगळ्या चौकात एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं होतं। अर्थात बाप्पाला आपण निरोप देतो तेव्हा सगळ्यांच्या मनात भावनिक एक भावना असते, ती भावना देखील इथल्या प्रत्येकाच्या मनात बघायला मिळाली। पोलीस कर्मचारी असू देत किंवा महापालिका कर्मचारी असू देत यांच्याही मनात हे सगळं दिसून आलं। लहानांपासून तर बालवृद्धांपर्यंत सगळे या बाप्पांच्या मिरवणुकीत तल्लीन झाल्याचं आपल्याला या 32 तासात पाहायला मिळालं। कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र काही मंडळांनी या अलका टॉकीज चौकात येऊन मोठमोठ्याने फटाके वाजवले आणि त्यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांना त्यांच्यातल्या एकाला ताब्यात देखील घेतलं। हे सगळं असलं आणि शेवट जाताना मात्र पावसानं बाप्पांना निरोप द्यायला हजेरी लावली होती। सगळे पुणेकर असू देत, सगळे मंडळांचे कार्यकर्ते असू देत, हे या मिरवणुकीत तल्लीन जेव्हा झाले होते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर बाप्पा जातोय याचं दुःख होतं आणि पुढच्या वर्षी येणार आहे आणि 10 दिवस आपण या बाप्पाला सुखरूप आणि चांगला पाहुणचार केलाय याचं एक समाधान प्रत्येक पुणेकरांच्या मनात आपल्याला दिसत होतं। आणि पारंपरिक असू देत किंवा प्रत्येक स्तरावर ही विसर्जन मिरवणूक आहे ती चांगल्या पद्धतीनं पार पडली म्हणायला हरकत नाहीये, कारण सगळे आहेत ते तल्लीन झाले होते। पुणे पोलिसांनी त्यांचं काम केलं, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं काम केलं, संपूर्ण शहरात पुणे पोलिसांचा बंदोबस्त होता। सगळे 400 AI कॅमेरे होते ते प्रत्येक पुणेकरांवर नजर ठेवली होती। प्रत्येक पुण्यातल्या चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरेज लावून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी आहे ती पुणे पोलिसांनी घेतली होती आणि सोबतच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील हौदाची व्यवस्था असू देत किंवा बाकी सगळी व्यवस्था व्यवस्थितरित्या केली होती आणि त्यामुळे 2025च्या या गणेशोत्सवाला सगळ्या पुणेकरांनी असू देत, पोलीस प्रशासनानं, महापालिका प्रशासनानं आणि आपण म्हणजे आम्ही देखील चांगल्या पद्धतीनं निरोप दिला। जेव्हा शेवटचा बाप्पा या चौकातून समोर मार्गस्थ होत होता तेव्हा प्रत्येकाच्या मनात एक साध होती जी म्हणजे आता जातोय पण पुन्हा नक्की ये, पुढच्या वर्षी आम्ही तुझी वाट बघतोय, हे असं सगळ्यांच्या मनात दिसून येत होतं आणि अर्थातच अत्यंत भावनिक होऊन प्रत्येक पुणेकरानं प्रत्येकानं म्हणायला असं हरकत नाही या बाप्पाला निरोप दिला आणि पुढच्या वर्षी लवकर ये अशी साथ देखील घातली। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।